सो हेलो ऑडियंस, आज हमारे साथ है अजीत सिंह जी जो श्री डेवलपर्स के डायरेक्टर है। तो अजीत सिंह जी, मैं आपसे पूछना चाहता हूँ कि आज आप दीक्षा सिटीस्केप से जुड़े हुए हैं जी। तो इनके साथ काम करने का आपका क्या एक्सपीरियंस रहा है, आप ज़रा बताएंगे क्या मेरे? देखिए, पहले मेरा नाम अजीत सिंह, नमस्कार। सबसे बड़ी बात है ये कि सर का कोऑपरेशन एक दोस्त जैसा होता है, एज ए आर्किटेक्ट जैसा नहीं रहता है। और आप एक बार जाए, कोई भी आता है इनके पास तो 100% सेटिस्फाइड होके जाता है। मैं आया था इनके पास ऐसे ही जस्ट मिलने के लिए, और उसी दिन इनसे मैंने अपनी डील फाइनल की कि मैं बोला सर आप ही को करना है। मैं 2-3 बिल्डरों के पास, आर्किटेक्ट के पास जाने वाला था, लेकिन मैं बोला पहले इनसे मिलता हूँ। और इनसे मिला और मैंने पहली बार में ही बोला कि सर आपको ही अभी से फाइनल करता हूँ, फाइनल अपना रेट बोलो। और हमारा 10 मिनट के अंदर आपको बता रहा हूँ, जितने मेरे बसई, विरार, पालघर, बोईसर और बोरीवली, दहीसर, अंधेरी, सब जगह पे मेरे प्रोजेक्ट हैं। मेरे पास 8 से 10 आर्किटेक्ट हैं, लेकिन उसमें मैं अगर रेटिंग देना हो तो मैं इनको टॉप पे रेटिंग दूंगा। अभी तक का जो मेरा इनके साथ रिलेशन रहा है एज ए आर्किटेक्ट, और आप देखिए कितनी बारी से फिर भी मैं आया हूँ, तो उसका ये केवल आर्किटेक्ट ही नहीं है, हमारे दोस्त भी हैं। और ये सोसाइटी को से बात करना, जैसे हम अगर इनको आपको ये कोई अपॉइंट करता है तो सबसे बड़ी चीज़ क्या होती है, एज ए टेक्निकल और एज ए एडवाइजर, लीगल एडवाइजर की तरह आपको आपका वर्क कम हो जाता है। एक बिल्डर का वर्क कम हो जाता है। सोसाइटी से बात करना हो, लीगलिटी के बारे में, टेक्निकलिटी के बारे में, हम कभी कभी इनको बोल देते हैं सर आप जाके मीटिंग ले लो प्लीज़, मैं हूँ नहीं, तो ये 100% सेटिस्फाइड करके आते हैं। ये इनका जो है ना सबसे बड़ा बेंचमार्क है। और कुछ? थैंक यू सो मच सर। ठीक रहा। आज हमारे साथ है उत्तम जैन सर जो ट्रम्प डेवलपर्स के ओनर है। तो उत्तम सर, आप हमें बताइए, आज आप दीक्षा सिटीस्केप से जुड़े हुए हैं, तो आप बताइए हमारे दर्शकों को कि हेमंत सर के साथ आपका काम करने का एक्सपीरियंस कैसा है? हेमंत सर के साथ हमारा 5-6 साल से एक्सपीरियंस है, और बढ़िया एक्सपीरियंस है। इन्होंने हमेशा कोऑपरेट किया, और जो भी माड़ा की जो भी प्रॉब्लम थी इन्होंने हमें सॉर्ट आउट करके दी। आज इनकी वजह से ही हम यहाँ तक खड़े हैं, नहीं तो हमें शायद ये फ्लोर स्पेस वगैरह नहीं मिलता, काम नहीं होता, तो बिल्डिंग शायद हमारी 20 माले की नहीं बनती, और हम शायद लॉस करके चले जाते। अब इनकी वजह से हम इस बिल्डिंग को काफ़ी टाइम से जो चल रही थी उसको पूरा करके प्रॉफिटेबल हुआ है, और हमारा काम अच्छे से चालू है। हमारी ये इच्छा है कि हम लोगों को भी बोलते हैं कि यदि कोई माड़ा का प्रोजेक्ट हो तो हेमंत सर को ही दें, और हम भी दूसरे तीसरे प्रोजेक्ट जो लेने वाले हैं वो हेमंत सर के साथ ही काम करेंगे। हमें दूसरे आर्किटेक्ट के साथ थोड़ा गलत एक्सपीरियंस हुआ, उसकी वजह से हम थोड़े हताश थे, और इनके साथ आने के बाद आज सोच रहे हैं कि हम कोई नया प्रोजेक्ट लें। धन्यवाद। थँक्यू. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत शिरीष आनंदवाड साहेब, जे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत आणि दीक्षा सिटीस्केपशी गेल्या अनेक वर्षांपासून जोडले गेलेले आहेत. तर सर, आम्हाला सांगा की दीक्षा सिटीस्केपबद्दल आणि हेमंत सरांबद्दल तुम्ही काय सांगाल? सर, हे बेसिकली डिझाईन आर्किटेक्ट प्लस म्युन्सिपल आर्किटेक्ट आहेत. तर त्याचा प्लस पॉईंट काय आहे की कॉम्बिनेशन असल्यामुळे आम्हाला प्रोजेक्ट रिलेटेड जे काही ड्रॉइंग्स आहे त्याच्यामध्ये म्युन्सिपली प्लस आर्किटेक्चरली दोन्ही एकाच ह्याच्यामध्ये सोल्युशन मिळतं. प्लस इफेक्टिव्ह डिझाईन असल्यामुळे जेणेकरून आम्हाला स्ट्रक्चरली फ्लेक्झिबिलिटी, बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते देता येतात. शिरीष सर, आम्हाला सांगा की सध्या तुम्ही हेमंत सरांबरोबर कोणत्या प्रोजेक्ट्सवर काम करताय? सध्या मी सरांबरोबर 2 प्रोजेक्टवर काम करतो आहे. एक महाराष्ट्र फेडरेशन पोलीस हाऊसिंग सोसायटी मालवणी मालाडमध्ये प्रोजेक्ट आहे. त्याचं स्केलिंग जे आहे खूप लार्ज प्रमाणे आहे, मल्टिपल फेजेसमध्ये ते प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये 35 लाख स्क्वेअर फीटचं पूर्ण कन्स्ट्रक्शन एरिया आहे. तर त्याच्यामध्ये मास हाऊसिंग असल्यामुळे ते फेजेस वाईज, जसं फेज 1 जो आहे T1 आम्ही त्याला म्हणतो, तो जो G+22 स्टोरीचा आहे, तसंच T3 आहे तो G+22 स्टोरीचा आहे, आणि T2 जो आहे तो 40 मळ्याचा आहे, G+40 स्टोरी. तर त्याच्यामध्ये स्केल जास्त असल्यामुळे 1800 युनिट आहेत. तर त्या लार्जर स्केलला जे काही ॲड्रेस करण्यासाठी आर्किटेक्चर डिझाईन वाईज ॲज अ टीम वर्क हेमंत सर आणि आम्ही वर्क करतो. त्याच्यामध्ये जे काही टाईम डिलिव्हरी, ड्रॉइंग्स
किंवा डिझाईन्ससाठी जे काही इफेक्टिव्ह सोल्युशन आहे सरांकडनं आणि माझ्याकडनं मिळून जातं त्या प्रोजेक्टसाठी. आणि तसंच तो प्रोजेक्ट जो आहे लो हाऊसिंग असल्यामुळे बेसिकली कॉस्ट हा एक मेजर इम्पॅक्ट असल्यामुळे तो ज्या कॅटेगरीतला प्रोजेक्ट आहे त्या पद्धतीचं ते डिज़ाइन आम्ही प्रोवाइड करतो. थैंक यू. ओके, थैंक यू. सो हेमंत जी के साथ में हमारा एसोसिएशन लगभग अभी 1 साल से है. हमारी सोसाइटी का रीडेवलपमेंट का जो काम है उसमें हम उनका सहायता ले रहे हैं. उनका टेक्निकल नो हाउ जो है वो काफ़ी फ़ायदेमंद रहा है हमारे लिए, क्योंकि महाड़ा में बहुत अप्रूवल्स लेने पड़ते हैं और हेमंत जी का प्रीवियस एक्सपीरियंस महाड़ा का है, जिसकी वजह से हमको बहुत अनुभव प्राप्त हुआ है उनसे. उसकी वजह से हमारा जो काम है बहुत स्मूथली हो रहा है और अभी हम फाइनल स्टेज में पहुँचे हैं और थोड़ा ही टाइम में हमारा सोसाइटी रीडेवलपमेंट में जाएगा. तो हम लोग काफ़ी खुश हैं सोसाइटी का जो उन्होंने हमारे साथ में काम किया है उसको लेके. आणि आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम वगैरे असला कुठल्याही वेळेला हेमंत सर आम्हाला अवेलेबल असतात आणि गाईड करतात की ह्याच्यापुढे आपल्याला कसं जायचं आहे. काही प्रॉब्लेम आले तर त्याचं सोल्युशन पण देतात. त्यामुळे आम्ही निश्चिंत होऊन त्यांच्यावर अवलंबून राहू शकतो. आज आपल्यासोबत आहेत मिस्टर जयंत गायतोंडे, जे टफकॉन निर्माण प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आहेत. सर, आम्हाला सांगा की तुम्ही दीक्षा सिटीस्केप कंपनीसोबत किती जुने तुमचे संबंध आहेत आणि तुम्ही हेमंत सरांबद्दल काय सांगा? कमीत कमी एक 10 वर्षापासून तरी आम्ही आहोत त्यांच्याबरोबर. आम्ही एकत्र मिळून आम्ही करतो. त्यांनी आम्हाला खूप काय म्हणजे जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा आम्हाला खूप काय हेल्प केलं आहे, मीन्स ॲज ए प्रोफेशनल ह्याच्याने. आणि लायझनिंग वगैरे वॉट एव्हर, वी आर ऑल्सो PMC अँड ही इज ऑलवेज हेल्पिंग अस. आणि आम्ही एकमेकांना बरंच काय म्हणजे त्यांच्याकडे आम्ही म्हाडामध्ये या कुठेही आपल्याला कधीच प्रॉब्लेम नाही आला असं. आणि ही इज ऑलवेज प्रोव्हाइडिंग ऑल सॉर्ट्स ऑफ हेल्प टू अस रिगार्डिंग ऑल दिस लायझनिंग हे आणि जे काय गायडन्स आम्हाला पाहिजे त्यांनी दिलेले आहे, प्रोफेशनली अँड फ्रेंडली ऑल्सो. येस. ओके, थैंक यू सर. थैंक यू. आज हमारे साथ है मिस्टर नीरव मेहता, ही इज़ ओनर ऑफ भूमि ग्रुप. सर, कैन यू टेल अस कि आपका दीक्षा सिटीस्केप के साथ क्या अनुभव रहा है आज तक? दीक्षा सिटीस्केप्स में हेमंत भाई हमारे मार्गदर्शक रहे हैं. हमने जो भी माड़ा में प्रोजेक्ट किए हैं वो उन्होंने बहुत सक्सेसफुली कंप्लीट करवाए हमसे. हर डिफ़िकल्ट टाइम्स में हमारे साथ खड़े रहे हैं और उनका टेक्निकल नॉलेज और एक्सपीरियंस की तो कोई मेरे पास वर्ड्स नहीं है वो बोलने के लिए. एंड वेरी ऑनेस्ट, इंटेलिजेंट एंड अ वेरी गुड ह्यूमन बीइंग. उसके साथ काम करने में बहुत मज़ा आया हमको. दीक्षा सिटीस्केप कंपनीबरोबर आमचं संबंध गेले भरपूर वर्षापासून चालू आहे. जे मी पहिलं प्रोजेक्ट घेतलं तेव्हा आमचे पहिले आर्किटेक्ट तेच होते, PMCसह तेच होते. एकदम हॉनेस्ट आणि बिल्डिंग लाईनमध्ये असे आर्किटेक्ट कमी आहेत की जे खरं बिल्डरला सांगतात बाबा हे असं 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 लागणार आहे आणि असं आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्याने दिलेला संपूर्ण फिजिबिलिटी रिपोर्ट असतो तो एकदम परफेक्ट, त्याप्रमाणेच माझी ती बिल्डिंग झाली माझी. आणि पुढे काय काय तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही काय काय घेणार आहे, म्हणजे VP कोटा आहे, तुम्हाला अजून कुठला FSI मिळायचं, हे रिअली सांगणारा एकच मी या एवढ्या फील्डमध्ये आज 10 वर्षात बघितलेला म्हणजे हा एकदम हॉनेस्ट हेमंत कनकरे आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर दुसरे 2 प्रोजेक्ट मिळतात त्याच्यासाठी सुद्धा त्यांनाच आम्ही अपॉइंट केलं आणि त्यांच्याबरोबरच आम्ही पुढे वाटचाल करायचं ठरवलं. आज आपल्यासोबत आहेत विक्रम चौधरी सर, जे पोलीस फेडरेशनसाठी काम करतात. सर, मला सांगा दीक्षा सिटीस्केप या कंपनीबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं खरं सांगायला गेलं तर प्रोजेक्ट बराच अडचणीमध्ये होता. वी वेअर फेसिंग लॉट ऑफ इश्यूज, टेक्निकल इश्यूज. मग हेमंत सरांनी पूर्वी पण आम्हाला गाईड केलेलं, बट कोविडच्या दरम्यान प्रायर टू कोविड वी हॅपन टू मीट हिम वन्स अगेन. आमचे जुने आर्किटेक्ट पण होते, पण हेमंत सर आल्यानंतर ही गेव रिबर्थ टू द प्रोजेक्ट. म्हणजे आम्ही मजेत म्हणतो की इज नॉट अन आर्किटेक्ट बट इज अन डॉक्टर. कारण ही जो प्रोजेक्ट अख्खा कोमामध्ये होता तो हेमंत सरांनी विथ ऑल इज एक्सपिरियन्स, नॉलेज अँड सेन्सिटिव्हिटी, म्हणजे एखादा अफोर्डेबल हाऊसिंगचा प्रोजेक्ट आल्यानंतर त्याला कसं प्रेमाने सेन्सिटिव्हरित्या हँडल करायचं, हाऊ टू प्रेझेंट द फॅक्ट्स टू ऑफिसर्स इन व्हेरियस डिपार्टमेंट्स. ही सिंगल हँडेडली डिड दॅट
and it is definitely one large project. He always, he is one of the professionals who gives you enough time. He steps into your shoes. He tries to understand difficulties faced by clients also. आणि आमचा प्रोजेक्ट जो आहे जसं मी म्हटलं की आम्ही त्यांना डॉक्टर हेमंत आधी म्हणतो, बघा आर्किटेक्ट हेमंत म्हणतो, बिकॉज ही रिअली पुट्स इन ऑल हिज एफर्ट्स लाईक अ फॅमिली मेंबर. आणि आता आमचा प्रोजेक्ट हॅज कम टू अ गुड स्टेज. मेंबर्स लाईक मी आर व्हेरी हॅपी विथ वॉट एव्हर ही इज बीन डुईंग, आणि वी विश हिम ऑल द बेस्ट. वी आर व्हेरी हॅपी विथ द न्यू ऑफिस दॅट इज ओपन्ड, अँड वी विश हिम ऑल द बेस्ट अँड प्रॉस्पेरिटी. थँक्यू. आज आपल्यासोबत आहेत मिस्टर चंद्रशेखर जाधव, जे हेरंबछाया सोसायटी विक्रोळी पूर्व इथे राहतात. सर मला सांगा की हेमंत सर आणि दीक्षा सिटीस्केप या कंपनीबद्दल तुमचं काय मत आहे? तसं पहिलं बघायला गेलं तर हेमंत सर आमचे एकदम म्हणजे फॅमिली मेंबर आहेत आणि आमचे मित्र आहेत जवळचे, आणि त्या मित्रत्वाच्या याच्यावर आम्ही आमची सोसायटी जी म्हाडाची सोसायटी असून ती रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून म्हाडाच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंट करण्याच्या माध्यमातून आम्ही पुढाकार घेतला होता. इन बिटवीन त्याच्यामध्ये आमचे दुसरे मित्र जे सत्यानंद आता जे आमच्याबरोबर आलेले आहेत ते ह्या क्षेत्रामध्ये उतरू इच्छित होते, आणि आमचे सन्माननीय विक्रोळीचे आमदार सुनील भाऊ राऊत त्यांचे ते पार्टनर आहेत, आणि या दोघांनी मिळून ही सोसायटी रिडेव्हलपमेंट करायची ठरली. मग त्याच्यामध्ये आपल्या जवळचा माणूस कोण तर आपले हेमंत कंकरिया साहेब. मग असं त्यांना बोलून या तिघांनी मिळून आज आमची सोसायटी, आज आमचा 23वा माळा चालू आहे. आम्हाला 2026 जानेवारीमध्ये आम्हाला ते पोझिशन देत आहेत. आणि कंकरिया साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्याही अगोदर आमचं बरेचसे प्रोजेक्ट त्यांचे मी बघितलेले आहेत मित्र म्हणून, पण बऱ्याचशा ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट बघून झाल्यानंतर आम्ही मग सांगितलं की आपल्याला जर आर्किटेक्ट म्हणून जर नेमणूक करायची झाली तर आपले मित्र आहेत आणि घरचेच आहेत, आणि कोणताही आपल्याला त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. त्या अनुषंगाने आपण त्यांची नियुक्ती तिथे केली, आणि आज आम्ही समाधानी आहोत की दोन्ही मित्र असल्यामुळे आणि सन्माननीय आमदार तिघांच्या माध्यमातून आज आम्हाला एक चांगलं, जे आम्हाला म्हाडाचं 217 स्क्वेअर फुटाचं घर होतं, आज आम्हाला 566 स्क्वेअर फूट 2 BHKचा रूम आम्हाला दिला जातो. तर एक चांगली सुरुवात आमची केलेली आहे तिघांनी मिळून, आणि त्या अनुषंगाने आज मी त्यांच्या त्या दिशाच्या ऑफिसच्या उद्घाटना प्रसंगी मी त्यांना ह्या शुभेच्छा देईन की आपण उत्तरोत्तर आपली अजूनही यामध्ये जास्ती प्रगती हो, आणि असेच आपल्याकडून जास्ती प्रोजेक्ट होऊन द्या. हीच आज गणपती बाप्पाचं म्हणजे गणपती बाप्पा विराजमान झाले होते, त्यांचं विसर्जन आहे, त्या अनुषंगाने ह्याच शुभेच्छा देतो, आणि त्यांची जास्तीत जास्त प्रगती हो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो. गणपति बप्पा मौर्य. थैंक यू. आज हमारे साथ है मिस्टर एस सत्यानंद, जो केमोलिन ग्रुप के ओनर है. सर आप हमें बताइए कि दीक्षा सिटीस्केप के बारे में आपका क्या अनुभव रहा? दीक्षा सिटीस्केप कंकरिया सब जो है मेरा दोस्त है. अभी उन्होंने जो बताया, जो दोस्त है वो एक्चुअली मैं केमिकल इंडस्ट्री में है. ओके. मेरा केमिकल का है, गुजरात में फैक्ट्री है, लेकिन ये रियल एस्टेट के अंदर मेरा फर्स्ट प्रोजेक्ट है. ओके. लेकिन मैंने जो दोस्त के हिसाब से उन्होंने जो बोला, जो दोस्त को चूज़ किया, तो मैंने आर्किटेक्ट भी उनको ही चूज़ किया. तो हमारा रिलेशन शुभा एलन शाह करके हमारा एक टावर में प्रोजेक्ट चालू है. तो उसका अभी 23 माला हो गया है. अभी दूसरा प्रोजेक्ट भी है, अभी वो भी चालू हो जाएगा. प्रथम हेमंत कंकरिया सरांचं अभिनंदन करतो की त्यांनी हे जे ऑफिस घेतलं आहे ते त्यांच्या स्वकष्टातून उभी राहिलेली एक सुंदर वास्तू आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्यानंतर गोराई रोड सरस्वती सोसायटीमध्ये जी इमारत संपूर्ण डिलॅबिटेटेड कंडिशनला होती आणि कधी कोसळेल याचा काही नेम नव्हता. महानगरपालिकेने अंडर 354 बिल्डिंग डिलॅबिटेटेड डिक्लेअर करून वॅकेट करण्यासाठी नोटीस दिली होती. त्या अनुषंगाने हेमंत कंकरिया ॲज अ आर्किटेक्ट आम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं, आणि ते मार्गदर्शन करीत असताना या पोटेन्शियल काय आहे सदर प्लॉटचं आणि काय आपण घ्यायला हवं याबाबत, जरी ते डेव्हलपरकडून अपॉइंट केलेले असले तरी ॲज अ मेंबर म्हणून आम्हाला चांगलं त्यांनी सहकार्य केलं. आणि पुढील कोर्समध्ये साधारण एक आमचं हे डेव्हलपमेंटचं काम 15 वर्ष चाललं.
ते प्रिफरेबली म्हाडाची जी पॉलिसी नव्हती त्यामुळे थोडासा डिलेट झाला. म्हाडाची पॉलिसी आल्यानंतर विदिन शॉर्ट पिरियड हा कार्यक्रम आमचा डेव्हलपमेंटचा सुरू झाला. प्लान बऱ्याच वेळा काही अडचणीमुळे रिप्लान करावे लागले. हे रिप्लान करीत असताना त्यांनी प्रत्येक वेळेला सहकार्य केलं. आम्हाला ज्यावेळी कुठे आम्ही अवेलेबल असू तिथे येऊन त्या प्लानवरती ॲज अ सोसायटीचे चेअरमन म्हणून शांताराम नाईकवाडे आणि सेक्रेटरी म्हणून मी दयानंद सोनजी राणे स्वतः आम्ही त्यांना कोऑपरेशन केलं. त्यांच्याकडूनही त्यांचा जो काही स्टाफ होता त्या स्टाफने प्रत्येक वेळेला आम्हाला जे काही हवं प्लान हवे असतील किंवा प्रोजेक्टच्याबद्दल जे काही माहिती हवी असेल ती न चुकता आमच्याकडे स्वतः येऊन ती माहिती आम्हाला पुरवली. या त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही सरस्वती सोसायटी, ज्याचं आत्ताचं नाव पार्क रिव्हेरा आहे, 21 माळ्याचा टॉवर आहे, आम्ही तिथे राहायला गेलेलो आहोत. लवकरात लवकर त्याचं ओशीचं कामही त्यांनी पूर्ण केलेलं आहे. डिसेंबरपर्यंत ती मिळेल आम्हाला. तर त्यांच्या पुढील वाटचालीस आम्ही सर्व आमच्या सोसायटीच्या सभासदांच्या वतीने शुभेच्छा देतो. साहेबांचं आम्हाला एवढं म्हणजे कॉपरेशन मिळालं की आम्हाला असं भीती कधी वाटली नाही की होईल का नाही, डाऊट वगैरे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने टॅकल केलं आणि ते विदिन टाईम अगदी सक्सेसफुल केलं आणि छान झालं, खूप छान झाले. आमची बिल्डिंग आता सध्या आमच्या एरियामध्ये अतिशय नावाजलेली बिल्डिंग नावाजलेली आहे, प्रश्नच नाही. त्यामुळे त्यांना हे सगळं श्रेय साहेबांनाच आहे आणि आमच्या मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत. ऑल दी बेस्ट. थैंक यू सो मच. नहीं, साहब की तरफ से हमारा तो सही अच्छी तरह से हमारा रिस्पांस मिला है और हमारा काम हो गया है. कंसेशन लेवल तक हमारा काम हो चुका है और IOD एक्सपेक्टेड है हम लोग को नेक्स्ट मंथ में. तो साहब ने बहुत फास्ट काम केलं. खूप चांगला अनुभव आम्हाला आलेला आहे त्यांच्या बाबतीत. खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि म्हणजे एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढं फास्ट होईल म्हणून असं. त्यामुळे सरांचे खूप खूप आभार. व्हेरी कोऑपरेटिव्ह आहे. कामासंदर्भात खूप कोऑपरेटिव्ह आहेत. माझा नाव दिनेश साहू है और हेमंत सर से मेरी मुलाकात 3.5 साल पहले हुई. एज एन आर्किटेक्ट हमारे प्रोजेक्ट में महाराष्ट्र पुलिस हाउसिंग प्रोजेक्ट में एसोसिएट थे. 3.5 साल पहले एज एन आर्किटेक्ट और एज ए बिल्डर मेरे इनके साथ में जो मुलाकात थी वो 3.5 साल में एक अच्छी दोस्ती में बदल गई. और मैं इस चीज़ को बोल सकता हूँ कि इर्रिस्पेक्टिव ऑफ प्रोजेक्ट की साइज़, हम लोग करीब 80 लाख स्क्वायर फीट का डेवलपमेंट हमारा है. उस डेवलपमेंट में हेमंत सर ने 8 लाख स्क्वायर फीट से शुरू करते करते उसको 80 लाख स्क्वायर फीट तक लेके गए. तो एज एन आर्किटेक्ट इनका जो पोटेंशियल था इन्होंने पूरा दिखाया उसमें. और सबसे हम लोगों को ये लगता है कि इनका जो कैनवास है वो इतना बड़ा होने के बाद भी ये आदमी हमेशा ज़मीन से जुड़ा हुआ रहता है. टाइम देना, संडे हो, मंडे हो, रात हो, दिन हो, पूरा हम्बल और अच्छा इंसान, अच्छा दोस्त. थैंक यू.